नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजचं थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की टॉपिक काय आहे। तर आता मी जाते हेअर कट करायला संध्याकाळचे। अरे आता घड्याळ ते सांगते, घड्याळ मी चेंज केलं कारण मला 2-4 कमेंट्स आल्या की फ्रंट डोअरच्या वरती आहे, म्हणजे माझं वॉच तिकडे होतं तर तिकडचं मी इकडे लावलंय। सो तर माझी नजर तिकडे गेली। तर आता वाजले रात्रीचे 8 आणि दीपक पण जस्ट आले। माझा स्वयंपाक वगैरे आवरलाय आणि आज स्पेशल थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की मला हेअर कट करायला जायचं। लिटरली मला हेअर्स मॅनेज करणं खूप मुश्किल होतंय, कारण तुम्हाला ऐकून नवल वाटेल की लास्ट 1 इयर झाला, म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगरला आम्ही होतो मी तिकडे हेअर कट केलेला इकडे येताना, आणि त्यानंतर मुंबईत आल्यापासून मी हेअर कट केलेलं नाही। कारण मोनाचं लग्न पण होतं, मग तेव्हा पण हेअरस्टाईल वगैरे करण्यासाठी राहू दिले आणि नंतर राहिलंच हेअर कट करायचं। पण आता माझं एडिटिंग, फिल्मिंग करणं किंवा रिद्वीचं स्कूल, तिचं घरातलं सगळं काम, यात मला केसांकडे लक्ष द्यायला अजिबात जमत नाही आहे। आणि मग नेहमी बन बांधून ठेवते। नेहमी तुम्ही व्हिडिओजमध्ये बघत असाल की माझा नेहमी वरती जोडा बांधलेला असतो, जे की मला लुक अजिबातही आवडत नाही। त्याच्यामुळे मग आता म्हटलं बघा एवढे केस वाढलेत माझे आणि खूप छान पण झाले, पण लॉंग आहे आणि थोडेसे गळत आहेत, त्याच्यामुळे मला हेअर कट करायचं आहे। सो आता आम्ही तिकडे निघतो आणि छान हेअर कट करणार आहे मी आज। माझं लुक अत्यंत चेंज होऊन जाणार आहे असं होप आहे। तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा की मी लास्टला कशी दिसते ते। माझ्या घराजवळ ॲक्च्युली एक सॅलॉन आहे, तर तिथे रिद्वीचा अगोदर हेअर कट केलेला, तर सेम तिथेच आम्ही गेलेलो। आणि गेल्यानंतर सर्वात पहिले ते बोलले की हेअर वॉश करून घेऊ, कारण मग हेअर वॉश केला की हेअर कट चांगला होतो असं त्यांचं म्हणणं होतं। सो हेअर वॉश करायला घेतलं। आणि ॲक्च्युली ही जी कंडिशन आहे टबमध्ये असं डोकं ठेवून हेअर वॉश करण्याची, तर ती माझ्यासाठी खूप अनकम्फर्टेबल होती, कारण मला ऑलरेडी व्हर्टिगोचा प्रॉब्लेम आहे आणि मग माझं नेक पेन इतकं भयानक होत होतं की यू कांट इमॅजिन। आणि हेअर वॉशचेही सेपरेट पैसे द्यायला लागतात हां, म्हणजे हेअर कट वेगळा आणि हेअर वॉशचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागतात। पण ठीक आहे म्हटलं चला, त्यांचं कंडिशनर, शॅम्पू वगैरे ते चांगल्या क्वालिटीचे असतात आणि त्याने थोडंसं स्मूथ टेक्स्चर पण आपल्या केसांना येतं। तिथे गेल्यानंतर मी त्यांना मला कोणता हेअर कट करायचा आहे त्याचा असा फोटो दाखवला होता, पण ते बोलले की तुमच्या केसांना तो जास्त सूट नाही होणार, कारण थोडेसे पातळ केस दिसत आहेत आता। तर ऑब्व्हियसली मी जसं सांगितलं की माझे केस खूप जास्त गळत आहेत आणि बेबी हेअर्स खूप जास्त आहे, त्यामुळे मग तो सूट नाही होणार। मग त्यांनी एक सजेस्ट केला की फेदर किंवा शॉर्ट लेअर कट करा म्हणून। तर मग म्हटलं चला ठीक आहे। तशी माझ्या केसांना ग्रोथ खूप चांगली आहे, त्याच्यामुळे मग मी कोणताही हेअर कट केला तर मला माहिती आहे की मी पुढच्या 2 महिन्यात पुन्हा हेअर कट करायला जाऊ शकते। पण मला थोडेसे शॉर्ट हेअर करायचे होते, म्हणजे अगदीच शॉर्ट, कानाच्या खाली वगैरेपर्यंत, पण ते काही तसं जमलं नाही। फायनली माझं हेअर कट झालं आणि मी घरी आली आहे। तर तुम्हाला माझा हा लुक कसा वाटतोय ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बऱ्याच दिवसानंतर ॲक्च्युली मला एक कमेंट पण येत होती बरं का, की म्हणजे आता एवढ्यात नाही, बट मागच्या जर 5-6 व्हिडिओ सोडले त्याच्या अगोदरच्या खूप साऱ्या कमेंट्सला असं मेसेज आहे की ताई शॉर्ट हेअर करा, शॉर्ट हेअर करा। तर असं काहीच होतं। तर फायनली मी आता शॉर्ट हेअर केले, खूप नाही केले, माझी विचार थोडा वेगळा होता, पण तिकडे जाऊन थोडंसं चेंज झालं। तर पण ठीक आहे, हा पण छान दिसतोय। मी हेअर कट कोणता केला आहे तर शॉर्ट लेअर कट केला आहे, त्यालाच आपण फेदर कटसुद्धा म्हणू शकतो, कारण जर थोडंसं हेअरस्टाईल चेंज केली तर फेदर कटसुद्धा त्याचाच बनतो। तर असं छानसा हेअर कट केला आणि मला खूप जास्त, म्हणजे अगदीच असं कॉलेज गर्ल झाल्यासारखं फील होतं आहे। म्हणजे कॉलेजमध्ये असल्यासारखं एकदम संतूर मामा टाईप मला आज फील होतं आहे। आणि रिद्वीला पण काहीतरी घेतलं आहे बरं का, तर तिला पण मी दाखवते की तिने काय घेतलं आहे माझ्यासोबत बाहेर येऊन। बदमाश पोरगी आहे, म्हणजे कधीच अजिबातही चान्स सोडत नाही की मी काहीतरी केलं आहे आणि तिने नाही केलं, इज इट पॉसिबल, इम्पॉसिबल आहे। तर तिने सुद्धा काहीतरी घेतलं आहे आणि तिकडे सगळं जेवणाचं वगैरे भूक लागली आहे सध्या। मी जाताना जेवण बनवून गेले होते, त्याच्यामुळे सगळ्यांनी आता असं झालं कधी जेवण करणार। तर दोघंही हॉलमध्ये आहे, मी बेडरूममध्ये। म्हटलं चला हेअर कट पहिले दाखवून देऊ छानसा, मग त्याच्यानंतर मग बाकीचं तुम्हाला सांगेलच। तर हेअर कट कसा झाला आहे नक्की मला सांगा हां, मला कमेंट्सची वाट बघते की कोण काय कमेंट टाकणार आहे त्याचं। तर चलो रिद्वीला बघू। रिद्वी बाळ तू काय घेतलं दाखव, ये सँडल घेतलं दाखव ना, असं नाही उलट कर, असं एक दाखव, एक कसं वाला घेतलं, असं वा फ्लावर आहे का त्याला, वा खूप छान घेतलं ना। अच्छा, आणि आईने काय केलं ग, हेअरस्टाईल केलं,
कशी दिसते आई? छान दिसते. छान दिसते. तुला पण करायचं? हा. करायचं? हा. ठीक आहे. अहो मग कशी दिसते मी? छान दिसते, छान दिसते. चल हेअरकट छान झालं, छान मस्त. झालं. चलो खूप कसे घालता? मी पण करून दिलं असतं घरी असं. तुम्ही खूप ऑब्झर्व करत होते हो हेअर कट करताना. का बरं काय चेक करत होते तुम्ही? तुम्ही पण केला असता. आय कॅन डू. म्हणजे दीपकला मी ऑब्झर्व केलं हेअर कट करत असताना. मी जेव्हाही त्यांच्याकडे बघितलं ना ते खूप कॉन्सन्ट्रेटली बघत होते की ते कसं हेअर कट करताय. फालतू पैसे घेतात ते लोक. हो का? पण केलं असतं हेअरकट. अच्छा शिकून गेले तुम्ही बघून. हा जसं आपण युट्यूबवर काय शिकलो तसं सेम आहे ना.